नमस्कार शेतकरी बंधू, मी माधव विचार मल्टीप्लायर मार्गदर्शक. आज आपण मरडगा येथील हळदीच्या प्लॉटवर आलो. तर त्यांनी आपलं यावर्षी मल्टीप्लायर वापरले आणि त्यांना मल्टीप्लायर वापरून काय समाधान वाटले तर आपण त्यांच्या तोंडूनच सगळ्या गोष्टी हे आज ऐकून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. राम राम. माझं नाव शंकर लक्ष्मणराव चौतमाल, राहणार मरडगा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. तर मला एक लक्ष्मणराव, मला तुम्हाला एक हे सांगायचं आहे की तुम्ही गेली वर्षी पण हळद घेतली होती. हो, गेली वर्षी आणि घेतली या होती. वर्षी पण तुम्ही यावर्षी घेतली. एकंदरीत आता किती वर्ष झाले हळद घ्यायली? मी 7 वर्षापासून हळद घ्यालो. बर 7 वर्षापासून मात्र मल्टीप्लायरची सुरुवात याच वर्षी केली मी. बर अगोदर माहीतच नव्हतं. हां. आता यावर्षी मला मल्टीप्लायरचं एकरी आता 4 ते 5 किलो झालं मला आतापर्यंत. बर 6 एकर हळद आहे माझी. बर 6 एकरमध्ये बी वापरलं. त्याचे रिझल्ट मला चांगले वाटले. हां. त्याच्यामुळे मी आता त्याचा शेवट करणार आहोत. बर आणि तुम्हाला सांगा की बा तुम्ही 4 वर्षे हळद, आतापर्यंत तुम्ही 4-5 वर्ष झाले हळद लावलेली आहे. हो, तर या वर्षी तुम्हाला मल्टीप्लायर वाटून म्हणजे काय समाधान काय वाटायला, म्हणजे शेतकऱ्याला फोकस करायचं बा- समाधान म्हणजे हळदीच्या फुटव्यामध्ये फरक वाटायला, हं. पानाच्या जाडीमध्ये फरक वाटायला, बर हळद असं एकदम दडसपणावर आली. हां. त्याच्यामुळे मला रिझल्ट याचा चांगला वाटला. बर हो, बरं बाकी वॉटर स्लोवर न आतापर्यंत हिला न काही सोडता मल्टीप्लायरच सोडलं. दुसऱ्याच्या हळदीत सोडणाऱ्या जे केमिकल्स आणि रासायनिक खत भरपूर प्रमाणात सोडतात आणि तुम्ही जे मल्टीप्लायरवरच फोकस खरं सांगायचं म्हणजे मी आणखीन हळदीला एक वेळेस काहीच सोडलेलं नाही. हा. फक्त मल्टीप्लायर एकदा सोडलं हा. आणि खताच्या भेसळ डोस मध्ये 2दा दिलं. बर बस 3 वेळेस फक्त झालं, 5 किलो एकरी पडलं. अच्छा हो, त्याच्यामुळे सोडलं नाही, काहीच नाही, एकदाही सोडलं नाही. अच्छा हो, मग तरी पण रिझल्ट मला चांगले वाटायचे. चांगलं वाटत. हो, तर तुमचं नाव सांगा. माझं नाव परमेश्वर उत्तमराव काळे. हं. मी यावर्षी समजा म्हणण्यापेक्षा आता 1 महिन्यापूर्वीच मी मल्टीप्लायरचा वापर केला बरं आणि मला हळदीला रिझल्ट चांगला वाटला. चांगलं वाटतं. कारण की माझी हळद